संजय ज्ञानोबा त्यांनी सांगितलं. हा संजय ज्ञानोबा बारा ते सरांनी तुम्हाला सांगितलं हो. की वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलं काका की आपल्याला गेलेला प्लॉट येतोय येतोय. आणि त्याचे साक्षीदार आज आपण सगळे समजा. धाडसी निर्णयाचा धडाकेबाज रिझल्ट आहे का? आहे ना, आहे 100% आहे. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत? हो हो. नमस्कार नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. श्रीधर नरहरी आवड शिरपुरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आजची तारीख काय आहे बरं? आजची तारीख 13/11/2024. कॅमेरा थोडासा पूर्ण प्लॉट वरती फिरून घ्या. आज आपण तिसऱ्या शूटिंग काढतो. तिसऱ्या अगदी तुम्ही गावामध्ये जेवण टाकलं 4-8 दिवसात आपला हा प्लॉट सुरू होतोय. हो अशा लेवलला आहे. हो. आज आता आपण जेवढे उभा राहिलेले शेतकरी आहेत हे सगळे आतमध्ये आपण जी व्हिडिओ काढलाय त्यात उपस्थित आहेत. हो. तेच आपण पूर्वावस्थेत जिथं व्हिडिओ आहे तिथं मुद्दाम सगळ्यांना परत उभा केले, कारण आपण हेच ठिकाणाहून व्हिडिओ घेतले. हो. जी काय तुम्ही ही वापरा बायोरेनिकचं वापरण्याचा धाडसी निर्णय घेतला ह्याचा धडाकेबाज रिझल्ट भेटल्याने जाणवतोय का? धडाकेबाज रिझल्ट भेटला. 101% भेटला साहेब आपल्याला. हो. म्हणजे ह्या सगळ्याचं एक गुड म्हणलं हा. तर ह्या शुभ कार्याला सगळ्यात महत्वाचा एक हात लागतो नसते की तुम्हाला हे घडण्यापाठीमागचा उद्देश ही घडून कसं आलं? वापरा बाहेर घडवून आणलं हे. नाही घडून आणलं, पण हे वापराय कुणी सांगितलं? वापरायला आपल्याला संजय ज्ञानोबा बाराटे. आणि ह्या स्टोरी पण काय घ्यायच्या आहे का? आम्ही तुम्हाला काय विचारतो आता साहेब, आम्ही आता तिसरी व्हिडिओ मध्ये आता बघणाऱ्यांना थोडीशी दिशा भेटली पाहिजे. ह्याच्यात तुमचे कोण नातेवाईक असते, कोण मित्र असते, कोण गावकरी असते, कमीत कमीत तुम्ही बोलताना त्यांनी पाहिल्यावर त्यांना लक्षात येईल ही माणूस लाबाड बोलत नाही. आणि तुमच्या परिचयामुळे तुमचा नातेवाईक एखादा ओळखीन आला की इथं आमचे पाहुणे आहेत, आमचे सासरे आहेत, आमचे मेवणे आहेत, काय काय ना स्टोऱ्या रंगाला आणायच्यात आपल्याला. शेतकऱ्यासाठी आपल्याला कुठंच माग हटायचं नाही, परिस्थिती काही हो. साहेब नमस्कार. हा नमस्कार. तुमचं नाव आणि परिचय सांगा बरं. वैजनाथ गुजर, राहणार नायगाव, तालुका केज, जिल्हा बीड. हॅलो हॅलो हॅलो. हे केळीचा बाग लावल्या त्यावेळेस मी ठरविल ते लावायचा, की पण ही जी परिस्थिती बघून माझा पूर्ण कॅन्सल झाला, कारण इतका वाया गेला हा बाग. मग ही ज्यावेळेस बाग चांगला दिसला त्यावेळेस माझं यावर्षी बुकिंग, या रोपाचं बुकिंग केलं, कॅन्सल केलेलं. ही चांगलं झालंय, आपण येऊ शकतोय. आप्पा गेले तर थोडे वाया गेले ते, त्या ह्याच्यात थोडासा आप्पाचा बाग थोडासा मायनस होता, पण ही चांगल्या क्वालिटीत आल्यावर माझं पुन्हा डबल ठरलं की यार आपण आणू शकतो. आप्पाने आणलंय मग आपण आणू शकतो. त्याच्यामुळे मी आज 3000 रुपयाचं बुकिंग केलंय. आता ह्याच्यात माहिती फक्त आम्हाला पाहिजे की ह्याचा बेड किती फुटाचा असावा, तुम्हाला साईज कितीची असावी, खाल्लं साईज किती असावं, तुम्हाला रोप किती बाय किती पासून कसं लावायचं, कुठल्या महिन्यात लागण केली पाहिजे, किती बाय कितीवर केली पाहिजे, ड्रीप कसं पाहिजे, त्या केळीला कुठली खतं, कुठलं काय 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 सोडलं पाहिजे, तुम्हाला अर्ध्यात आम्ही कुठं कसं सोडणार नाही. सगळ्यात महत्वाचा विषय का आम्ही तुमचेत. आणि हे जी तुम्हाला कुठलेही चार्ज आणि व्हिजिट चार्ज फी नाही. आज थोडक्यात डिस्फिट करायला येणारा तो चॅनल आणणारा सुद्धा ती असं गडीवरती गम्याला वरचं हलवलं आणि ती चॅनल खाली आली की ती म्हणतोय 200 रुपये द्या, म्हणतोय का नाही साहेब? खरे खरी स्टोरी बाहेर आहे आज. मग मला काय म्हणायचंय, आम्ही तिकडून त्या गाडीत येतोय, तिला कमीत कमी 1,500-2 हजाराचं लागतंय, पण तुम्हाला कोणाला मागितलं का आतापर्यंत पैसे? बारीक अभ्यास केल्यावर मी तर एकच शब्द वापरीन, ह्या वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरणारा कुठलाही शेतकरी लय भाग्यशाली असन, थोडा नाही लय भाग्यशाली असन. का तर त्याच्या कष्टाला जे भेटणार आहे, हो त्याच्या कष्टाला जे भेटणार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. श्रीधर नरहरी आवड, राहणार आवड शिरपुरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आपण ह्या प्लॉटच्या आतमधून शूटिंग घेतोय. आपण पूर्वावस्था दुसरी अवस्था बाहेरून घेतली. दुसऱ्या अवस्थेला आपण थोडंसं आतमध्ये निसवून झालेली घेतलेली, बरोबर आहे का नाही? आणि आज आपण आतमध्ये थोडक्यात आलेलो आहे. तुमच्या अगदी केळीची पूजा वगैरे झालेली आणि आपण तुम्ही जे काही गावात मंदिरात सगळ्यांना जीव घातलं त्यातले बरेच काही शेतकरी आज आपल्यापाशी उपस्थित आहेत. आज तारीख किती बरं? आज तारीख 13/11/2024. बरोबर, 13/11/2024. आता ह्या प्लॉटसाठी तुम्ही जे काही आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये साहेबांच्या सांगण्यावरून वापरण्यास सुरुवात केली, बरोबर आहे का नाही? हे कोण आहेत तुमचे? आमचे पुतणी आहेत. ओके. ह्यांच्या सांगण्यावरून तुम्ही ही वापरण्यास सुरुवात केली. ही वापरण्या अगोदर ह्या प्लॉटची परिस्थिती काय होती? मोडायसारखी परिस्थिती होती साहेब, आहे का नाही? हो हो. पण तुम्ही जे काही आमच्या रामेश्वर घोगरे सरांवरती आणि तुमच्या पुतण्यावरती जे काही विश्वास ठेवला, तर ह्या विश्वासाला हे जे काय आज दिसतंय, तर गेलेला प्लॉट आपला आला म्हणायचं आलाय. तर आज आपण जर एक बारकाईने म्हणजे तुम्ही आम्हाला तिथं मंदिरात आम्ही बी तुमच्या तिथं येऊन जेवणच केले. आता तुमचं जे काय असेल प्रसाद, अगदी मला काय म्हणायचं आनंदाच्या भरात तुम्ही हे गाव जेवाय घातलं, आनंद झाला. म्हणून मला सांगा
आज आनंद झाला म्हणून जेवाय घातलं, आनंदाचीच गोष्ट आहे, आपल्याला बी आनंदच आहे. पण आज ज्या वेळेस आपल्या कुठलाही शेतकरी असू द्या असाच कष्ट खर्च करीत असताना पीक ज्या वेळेस येतं त्यावेळेस ती मोकळ्या मनाने त्याचा एक आनंद व्यक्त करत असतो, बरोबर आहे की नाही. पण ज्यावेळेस आनंद होत नाही त्यावेळेस तो एकटाच कोपऱ्यात रडत असतो साहेब. ज्यावेळेस त्याचं कष्ट आणि खर्च वाया जातं त्यावेळेस तो एकटाच कोपऱ्यात रडत असतो. त्यावेळेस त्याला पाठीवरून हात फिरून सावराय सुद्धा कोण नसतं. हो ना, हो ना. बरोबर आहे का. हो. आणि त्या ठिकाणी ह्या वापराबायोनिकने एक निर्णय घेतलाय की आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांच्या डोळ्यात अश्रू येऊनच नाही द्यायचे हो. आणि त्याला हरूनच नाही द्यायचं. पण हे आम्ही आणि ही वापराबायोनिक कंपनीच एवढं करू शकत नाही, तर ह्याला तुमचं पण आम्हाला सहकार्य पाहिजे. आम्ही जरी तुमच्या बांधावरती व्हिजिट न घेता जरी तुम्हाला मार्गदर्शन देत असलो तरी ह्याचा प्रसार आणि प्रचार थोडक्यात आपल्याला आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला एकामेकाला बोलावं लागेल की आम्ही तिथं जाऊन आलो, आम्ही ती पाहिलं, आम्ही ती ऐकलं आणि ती खरंय. बरं, खऱ्याला खरं म्हणाय काय लाज आहे गाड्या? काही बी नाही, हा, काहीच नाही. आता लबाड्या चालतात त्याच्यावर बोलायचंच नाही काय, किती बी चालले. हो. पण आपल्याला खऱ्याला खरं बोलाय काय अडचण नाही, बरोबर आहे का नाही. मग आता तुम्ही हे जे काही घेतलेला रिझल्ट आहे आणि तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये झालेले जे बदल आहेत, तर ज्यांची काय केळी अगदी खर्च करून कष्ट करून अगदी वय खाल्लेलं, निस्वनच्या टायमाला 2-2 महिने निस्वन होती, अगदी वादी बारीक राहते, घड बारके पडतात, पाहिजे असे घड बनत नाहीत, अशा शेतकऱ्यांना तुमचा एक सल्ला संदेश म्हणून अनुभवाच्या स्वरूपातून एक आपुलकीच्या स्वरूपातून तुम्ही काय सांगू शकाल? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला काय असेल? ही कंपनीचं जे मार्गदर्शन आहे हे शेतकरी हिताचं कसं आहे हे तुम्ही काय सांगू शकाल? हे चांगलं म्हणून सांगू शकाल ना साहेब, बरोबर आहे का नाही? हा, चांगलं म्हणून की बिनधास्त वापरायला काय बिनधास्त घ्या आणि आवश्यक वापर आहे. का तर आज बारकाईने जर अभ्यास केला तर विषय असा आहे की कष्टाला आणि खर्चाला कुठलाही शेतकरी कसल्याही परिस्थितीत कमी नाही. शेतकरी कसा असू दे, बारीक असू दे किंवा मोठा, तो विषय नाही. शेतकरी कष्टाला कमी नाही, खर्चाला कमी नाही. अगदी रात्रीचं दिवस करतोय, दिवसाची रात्र करतोय, पण त्या पिकाला लेकरावानी जपतोय. आणि हे सगळं करत असताना जर पीक अपेक्षित उत्पादन दिन का नाही ही शाश्वती त्याच्या नजरेला दिसती, त्यावेळेस त्या शेतकऱ्यांनी कोणाला गारानं सांगायचं? ही परिस्थिती आजच्या परिस्थितीला खूप गंभीर आहे. त्या ठिकाणी ह्या वापराबायोनिकनी काम काय केलंय की 34 प्रकारचे कंटेन एकत्र केलेत आणि त्याच्यातनं कार्य खूप असं मोठं केलंय की तुम्ही आपण प्रत्येक शेतकरी कुठल्याही पिकाला जे काही खतं टाकतो तर ती टाकलेली खतं आजच्या परिस्थितीला लागू व्हाय नाहीत. त्याच्यामुळं जमिनी हरड आल्यात, त्याच्यामुळं मुळी चाला नाही आणि मुळी जर चालली तर ह्या सगळ्याच गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात. ह्या कंपनीने अभ्यास कशा केला, आपण जरी काही पण आणून टाकलं तरी कशीच तरी कमतरता जाणवती आणि पीक अपेक्षित वयानुसार वाढ होत नाही आणि मग वयानुसार वाढ नाही झाली की अपेक्षित उत्पादन भेटत नाही. वयानुसार वाढ नाही झाली की अपेक्षित उत्पादन भेटत नाही. या कंपनीने अभ्यास जेव्हा केला की आपण टाकलेले कुठल्याही जातीचं खताचं विघटन करणे, आपटेक करणे, ती खतं उचलून देणे, आपली जमीन भुसभुशीत करणे, पांढरी मुळी चालू करणे आणि पांढरी मुळी चालू झाली आणि खताचं विघटन झालेलं त्या मुळीला भेटतंय सगळं आणि मुळीतनं वरती झाडाला जाते, झाडातनं फळाला मिळणार आहे. उत्पादन मागायची काय गरज आहे? जसं आपल्याकडे एखादा नातेवाईक आला, त्याला पहिल्यांदा आलं की आपल्याकडे पाहुणचार काय असतो? तांब भरून पाणी देणे. पाणी झालं काय असतं? चहा असतो. आणि थोड्या वेळातच आपण म्हणतो जीवनच जावा. अगदी 10 मिनिटाच्या आसपास आपण म्हणतो जीवनच जावा. हे काय झालं? आपला पाहुणचार. आता ही पीक आपण कुठलंही लावत असताना आपण जर केळीला म्हणलं की तू माझ्या रानात लावली आणि तुला यावं लागन, माझी परिस्थिती लय खराब आहे, तिच्या कानात जरी जाऊन सांगितलं तिला कळन का? केळी असू दे किंवा कुठलं पीक असू द्या. जसं पाहुणा आल्यानंतर त्याला पाहुणचार केल्यावर, पाहुणा गेल्यानंतर गावाकडं घरात बसल्यानंतर संध्याकाळी जेवणाच्या टायमाला म्हणतो मी अमुक अमुककडे गेलतो, मला माझा पाहुणचार खूप छान केला, माणसं छान आहेत, हाच शब्द निघतो ना. आणि जर तांबर बी पाणी नाही दिलं तोच काय म्हणतो घरी जेव्हा बसल्यावर? काय माणसं येतात, पाणी तरी द्यावं की त्यांनी, पाणी. बाकीचं चॅन ती तर लय लांब राहिला. तसं ही पीक आज काय सांगतंय की तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं टाकताय पण मला वरती भेटा नाही. म्हणजे हे काय होतंय, जमिनीचा ज्यावेळेस pH म्हणजे जमीन हार्ड येते त्यावेळेस टाकलेली खतं जमिनीत पडून राहून मुळी थांबती साहेब. आणि मुळी थांबली की सगळे प्रॉब्लेम वाढतात. आणि आज बारीक जर अभ्यास केला ना, जमिनीचा प्रॉब्लेम वाढला की प्रत्येक शेतकऱ्याचा प्रॉब्लेम वाढला. जमीन एकदम तुमची ताकदवान झाली की पीक ताकदवान येते. आणि पीक ताकदवान करण्यासाठी आज आपण मार्केटमधनं ह्युमिकान, अमुकान, तमुकान अहो सगळं आणावं लागतं. मी पण म्हणणार नाही, पण ह्याला जोड पाहिजे ऑर्गॅनिकची. आणि आज मार्केटमध्ये बी भरपूर काय आहे,
पण हे वापरा बायोऑर्गॅनिक ही वेगळं कसं आहे की ज्या वेळेस सोलल्यानंतर नजरेला दिसतंय ती वेगळं आहे. आज हे जे आम्ही तुमच्याकडे येणे अगोदर साहेब तुम्ही ह्यांनी काय काय सोडलं बरं याला, आम्ही येणे अगोदर काय कमी पडले होते का तुम्ही दोघं पण? सगळे सोडले हे तुम्हाला जे कळतंय जे अनुभवात आहे ते सोडलं का नाही, पण ज्या वेळेस हीच सोडलं, कारण ह्याच्यात ती पावर आहे की आज आपण त्याच्यामुळे एक निमित्त हे तर सगळे एकत्र आहे. जर हे तुम्ही कदाचित सोडलं नसतं तर आज मी म्हणतो तुम्ही जेवण बी गावाला गावाला म्हणजे मी स्पष्टच बोलतो, आनंदात गाव सहभागी, दुःखात एकट्यालाच रडायचंय. बरोबर आहे का नाही? तर माझी अगदी केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना एक विनंती, हे व्हिडिओ तुम्ही पाहत असताना हे व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवा, हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये शेअर करा, जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यात कोणी आपल्या कष्ट करणारा शेतकरी ज्याला ती चुकून पाहायला मिळेल त्याला त्यावेळेस जाणवण की आपल्या भागात बी कोणीतरी खरं दावणारं खरं बोलणारं आहे. नाही तर आज असं झालंय की शेती करावं का शेती सोडून द्यावं ह्या परिस्थितीत आपण गेलोय. ज्याला शेती कळली त्यांनी शेती विकत घेतली दुसऱ्याची, ज्याला शेती कळली नाही त्यांनी शेती विकली, आणि आपल्याला आपल्या शेतकरी मित्राला कोणता बी विकून द्यायचा नाही, आपल्याला फक्त शेतकरी मोठा करायचा एवढीच ह्या कंपनीची अपेक्षा आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल, कारण शेवटच्या अवस्थेत आहे आता आपण? तर हे वापरा बायोऑर्गॅनिक आहे का, ह्याचा इफेक्ट तर भयानक आहे काय. आणि जी शेतामध्ये आज खताचं प्रमाण आहे, आज स्फुरद आहे, स्फुरद 60% स्फुरद वेस्ट आहे मध्ये, पण ते अपटेक होत नाही. ते अपटेक करण्यासाठी आपल्याला हे औषधं वापरावं लागतील, आणि नाही वापरले तर ते तसंच पडून राहणार आहे. तुम्ही जे बोलताय ना, मी बऱ्याच गोष्टी जरा सायंटिस्ट भाषा टाळतो. सर आता आणि एक प्रश्न बोला ना, तिथं विचारलं पाहिजे उलट. आता हे जे आपण जे जमीन आहे तो ह्याच्यात मध्ये आता तुम्ही जे निचरा होणारी जी जमीन असते ते पाहिजे का ह्याची एकदम काळी पाहिजे याच्यात असं? कुठल्या पिकासाठी? केळीसाठीच. केळीसाठी फक्त तुमची चोपणात जमीन नसो, बाकी दोन्ही तिन्ही जमीन चालतात आपल्याला. चोपणात जमिनीवरती निचरा होत धरणारी जमीन नाही, नसो. आणि मग तिथं निचरा नाही झाला, तुमची मुळी थांबती, मुळी थांबली की पीक वय खातं, वय खाऊन अपेक्षित उत्पादन देत नाही. मग ह्याच्यासाठी अजून एक सोपा पर्याय सांगतो तुम्हाला, कारण लय मोठा खर्च नसतो, पण 100-200-300 रुपये खर्च असतो. तो कोणता आहे माहिती का? आपण ज्यावेळेस माती परीक्षण करतो बरं का, माती परीक्षण केलं की ती माती परीक्षण करतानाच आपल्याला सगळं सांगतात की तुमच्या ह्या मातीमध्ये कुठली कुठली पिकं येऊ शकतात. आज आपण माती परीक्षण न केल्यामुळं आपल्या जमिनीत NPKतलं प्रमाणातलं काय कमी आहे, आपली माती कुठल्या क्वालिटीची आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे, ह्या बारकाईने जर आपण गोष्टी नाही तपासल्या तर आज आपल्याकडून काय होतंय की पालत्या गायगरी पाणी पडल्यासारखं होतंय. म्हणजे चुकत नाही कोणाचंच, मला अजिबात म्हणायचं नाही की आपला शेतकरी चुकतोय. चूक कुठं आहे की हिला टेस्ट केलं नाही आपण. आणि ही आता मला सांगा, आज आपण बोलतोय की अमुक अमुक जमिनी चालतात, बरोबर आहे, मी बोलतोय ती बरोबर आहे, तुम्ही विचारताय ती बरोबर आहे, पण आता मी किती जरी हुशार असलो अशी माती हातात घेऊन सांगू शकतो का सेंद्रिय कर्ब किती? नाही ना, त्याच्या परीक्षणच करावं लागेल त्याचं. किंवा कुठला डॉक्टर आहे, मी म्हणतो त्याला आपण असं समजा बोट दिलं कापून रक्त चेक करा, आता लॅबला जावं लागेल ना. हो ना. आपण असं म्हणजे हातावर घेऊन डॉक्टर कुठला जसा रक्त सांगू शकत नाही बाबा कुठल्या पेशी कमीत काय, तसं आपण एक छोटासा प्रयत्न सगळ्या शेतकऱ्यांनी करणं कोणता गरजेचं आहे. ही वापरा बायोऑर्गॅनिक तर तुम्ही कुठल्या परिस्थितीनं तुम्हाला वाचवणारच आहे, पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जर माती पहिली चेक केली तर 100% आपल्याला एक दिशा कुठली भेटणार आहे की ह्या जमिनीत ते पीक येतच नाही तर आपण का धाडस करायचं, आपल्याकडे दुसरी जमीन आहे त्यात करू आपण, बरोबर आहे का नाही? कारण ह्याचा अनुभव एक मी थोडक्यात सांगतो की आपण भुईमुग शेंगा जे करतो ती काळ्या मातीत आणि मुरमाड मातीत कुठं जास्त निघतात? मुरमाड मातीत जास्त निघतात, बरोबर आहे का नाही? आणि काळ्या मातीत याला माझं त्यात पण शेंगा कमी निघतात. मग ही जसा अनुभव आहे तसं ज्यावेळेस माती परीक्षण करतो त्यावेळेस 100% आपल्याला लक्षात येतं की आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्ब अधिक, आपली जमीन कुठल्या लेवलची, पाण्याचा निचरा होईल का, आणि त्यात ती पिकं येते का. मी तर म्हणतो दरवर्षी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावं का, त्याचं एक कारण पण सांगतो. आज आपण NPK खतं टाकतोय का नाही, तर ती माती परीक्षण केल्यानंतर कळतं स्फुरद किती, नत्र किती, पालाश किती, आणि त्यानुसार आपल्याला खताची मात्रा पण कमी जास्त करता येते. आज आपण काय चाललंय, आणा बॅगा टाका बॅगा. मग ह्याच विषय काय होतोय, समजा तुमच्या जमिनीत नत्र भरपूर आहे तरी आपण नत्र देतोय, पुरत भरपूर आहे तरी आपण देतोय, मग हिथं विषय काय होतोय की खर्च नाहक होतोय आणि त्रास भयानक होतो. आता जे आपण हे केळी आहे तर ही कोणत्या जातीची आहे असं आहे? नाही ही जी नाही नाही. आता विषय असा आहे, केळी तुमची कुठल्याही जातीची असू द्या बरं का, आता ह्याच्यात व्हरायट्या भरपूर आहेत जाती, ह्या तुम्ही कुठल्याही जाती लावल्या, सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की तुम्हाला जातच सिलेक्ट करायची तर तुम्ही 5-10 प्लॉट बघणे, म्हणजे कोणावर टिफोर नाही. कारण असा विषय होतो
की मी म्हणतोय म्हणून मला काय त्या कंपनीची कुठल्या म्हणजे काय ॲडव्हर्टाईज करतोय म्हणजे असं विषय नाही. तुमच्या नजरेला जे आवडतं ती मला वाटतं पहिल्यापासून करावं कुणी पण. कारण तुम्ही असे 10 प्लॉट बघितले, समजा ही कुठली व्हरायटी, हे जे 5-10 प्लॉट बघितले, दुसरी कुठली व्हरायटी, त्याचे सगळ्यात महत्त्वाचे ह्यात काय बघायचंय की निघणारी फणी ही अशी एका मागे एक निघती का, आणि 2 फणीच्या मध्ये अंतर आहे का, बुंदे चांगले होतात का, हे तुम्ही चांगलं बघायचं. जमिनी कशात, बुंदे कशात आणि गड कशात. आता ही जात कुठली कशी बी असू, कुठली म्हणली आपण, याची उगुगळे याची उगवळी, जामखेड. ही जात एक नंबर आहे मी म्हणेन का. मी आता बापू म्हणले तर बारीक विचार केला तर बुंदा बारीक आहे, हा. पण गड एक नंबर पडले बुंद्याकडे बघून. G9 जळगावच लावायची होती आपल्याला, हम्म. पण रोप बुकिंग एक रोप शिल्लक नाही म्हणले. मी म्हणलं बापू तुमची लावलेली नंबर एक असली आली म्हणलं, आपण स्वतः नाही प्रत्यक्ष नाही काय नाही, बघितली. ही आता तुमची मग काळी ही माती आपण- आणि बरं, इथं ही निचरा कमी. बघितल्यानंतर साहेब आपल्याला कसं मार्गदर्शन घडलं ना, अनुभव आले ना. अनुभव आता एक ही नंबर जेव्हा एवढा पडलाय तेव्हा ह्याच्यात आणि वराठ्या किती कैत ते आपण आणून त्याची आणि प्रगती करू, ह्याच्यापेक्षा फास्ट त्याला आता तुम्ही आणि जे म्हणलात ते, आता जमीन राखायची किंवा विकायची, हा? पण काही लोकांना शेतकऱ्याला आता हेच माहिती नसते. आता आमच्याकडे काय करतात, सोयाबीन आणायचं, पेरायचं, तेच काढायचं, बाजारात न्यायचं, बस ह्याच्या पलीकडे काहीच चाललं नाही नाही, मला असं म्हणायचंय आज आपल्या कुठल्या शेतकरी मित्रांना दोष देता येणार नाही का माहिती का. आज ज्याची त्याची परिस्थिती ना, परिस्थितीनुसार प्रत्येक जण त्या शेतीमध्ये पाहिजे तशी बियाणं लावून उत्पादन घेतोय बघा बरं का. पण आपल्याला एक प्रयत्न कुठला पहिला करणं गरजेचं आहे. म्हणजे शेतीत आपल्याला लयच एकदम त्याकडे कंपनी बघूनच एखाद्या इंडस्ट्रीज बनवूनच जर बघायचं म्हणलं तर पहिली पाण्याची निर्मिती करावं लागेल, जमिनीची क्वालिटी काय बघावं लागेल, आणि नंतर खर्च करावा लागेल. आणि ह्या 2-3 गोष्टी नाही बघायच्या तर मग आपलं जे चाललंय रेग्युलर दरवर्षी सोयाबीन करणे, हरभरा पेरणे, काढणे, जी निघन त्याच्यावर आपलं घर चालवणे. पण ह्याच्यात आपल्याला जर असं वाटत असेल की मी ज्याला मला आलोय, मला काहीतरी सिद्ध करून दावायचे आणि गावात माझं नाव निघलं पाहिजे, तर त्याला रिस्क घ्यावं लागते. मग रिस्क घेताना अख्खं गाव, नातं गोतं सगळी नावं ठेवतात. येड बघ आता काय करायला लागले, बघ येड. पण त्यावेळेस त्याची कष्ट करण्याची धाडस पाहिजे. आज रिस्क कोणतं घेतोय माणूस, 5 रुपयाने काढीन, 3 रुपयाने काढीन, 2 रुपयाने काढीन, किती बी काढीन, पण ती तुम्ही पैसे काढत असताना तुमची कष्टाची पण तेवढीच धमक पाहिजे तुमच्यात. त्यावेळेस आपण काहीतरी करू शकतो. नाही तर नुसतं काढलं आणि तुम्ही काय करायचं ते केलं आणि कष्टाला कमी पडली, ही पिकाला काय कळतं काय, तुम्ही कष्टाला कमी पडले. आज मला काय म्हणायचं, साहेबांचं आज एक कौतुक करायसारखं आहे. साहेब जरा कॅमेरा खाली बसून थोडाच फिरवा, एक गवताची फुली दिसते बघा आणि स्वच्छता कशी बघा. जसं एखाद्या कोऱ्या कागदावरती केळीचे बुंदे काढावे आणि त्याला पाला काढून घड काढावा, असं आज ह्यांच्या केळीमध्ये स्वच्छता आहे. आज आम्ही इतके प्लॉट फिरतो महाराष्ट्र बरोबर की ह्या लेवलला खूप कमी प्लॉट आहेत, म्हणजे आहे पण ह्या पद्धतीचं खूप प्रमाण कमी आहे. मग आज मला काय म्हणायचं, आज ह्यांचा प्रत्येक मातीच्या कणाला हात लागलाय त्यावेळेस इतकं स्पष्ट दिसतंय. नाही कष्ट आहे. मग ही कष्टाला जे परमेश्वर देतो आपण सगळी निमित्त आहेत साहेब. ज्यावेळेस आपलं कष्ट भरपूर होतं त्यावेळेस त्याला पण कुठतरी हेवा वाटतो की ह्याच्या कष्टाला जय भेटला पाहिजे. आणि ह्यात आपण सगळे निमित्त आहेत. फक्त एक आहे की टेक्नॉलॉजी, आज आपण प्रत्येकाच्या खिशात 10,000च्या आत मोबाईल नाही, एक सुद्धा बटनाचं वापरत नाही आपण. का बरं, ते हॅलो म्हणले आवाज येत नाही काय. हो ना. मग ही टेक्नॉलॉजी विषय ना, ही टेक्नॉलॉजी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ह्या वापराबाहेर 4 कंटेंट टाकून प्रोडक्ट बनवलं नाही साहेब. आज आपल्या खिशात मोबाईल म्हणजे थोडक्यात कॉम्प्युटर आहे. आपण त्याच्यामधून सगळी काय त्या कॉम्प्युटरची कामं करू शकतोय. म्हणजे आज आपल्या खिशात काय आहे ती टेक्नॉलॉजी. मग ही वापराबाहेर की नाही काय बनवलं की टेक्नॉलॉजी बनवली. तुम्ही टाकलेल्या कुठल्याही जातीच्या खताचं विघटन अधिक आपटेक अधिक उत्पादन. आणि हे उत्पादन कसं निघत आहे ती बी सांगतो. कलर, क्वालिटी आणि क्वांटिटी. आणि निघणारं उत्पादन ऑर्गेनिक आहे. आज आपण बारीक जर अभ्यास केला तर शेती पिकवतोय का विष पिकवतोय प्रत्येकाला आहे ओळख. ह्याच्याबद्दल मी काही जास्त बोलवत नाही. कारण आज सकाळ फवारलेलं असतं, संध्याकाळी दुपारा विक्रीत असतं बऱ्याच वेळा, किंवा दुसऱ्या दिवशी विक्रीत, आणि त्याच दिवशी संध्याकाळी भाजीत असतं, आणि ती खाणारा दवाखान्यात असतो दुसऱ्या दिवशी. म्हणजे आज बारीक जर अभ्यास केला तर शेती आपल्याला आपण थोडंसं महाग का आलोय. मार्केट तर आपल्या हातात नाही, पण आपण कलर, क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये जर ऑर्गॅनिककडे थोडंसं वळून जर आपण विचार केला तर खूप ठीक आहे. नाही तर येणारा दिवस ह्याला सुद्धा बिस्लरीचं पाणी द्यावं लागेल. आज आपण बिस्लरीचं पितोय, 2 घोट पाणी आपण बिस्लरीचं जास्त पितो ताण लागल्यावर, आणि तेच एखाद्याच्या घरी गेल्यानंतर बिगर फिल्टरचं पाणी पिलो तर 2 गोठातच बास करतोय. बघा बरं का, हे आपल्याला इथपर्यंत कळतंय, पण आपल्याला ऑर्गॅनिककडे नको वाटतंय. हे ऐकणारे सुद्धा जे बी व्हिडिओमध्ये असते ह्यांना हे ऐकाय पण बरं वाटतंय, पण शेवट पैसेवालं प्रत्येकाला वाटतंय खर्च करायचा आहे, पण पेरल्याशिवाय काहीच उगवत नाही. ह्यांनी केळी नसती लावली तर केळीचं गड आज इथं दिसतच नव्हता, आणि आपण इथं बसत पण नव्हतो. आता पलीकडे बी आहे रान आहेत की ह्याच्या पलीकडे बी त्यांनी काय लावलंय आज तिकडे आहे का आपण हिथंही. म्हणजे जी लावण तिची. त्याच्यामुळं आपण ऑर्गॅनिककडे थोडंसं वळालो
तर भविष्यात दवाखाने कमी असतील. ह्याच्यावरती बोलाय मी 1 तासभर बोलन, पण मी टाळतो कारण व्हिडिओ मोठे होत्यात, बघणारा वाटतं 2च मिनिटात मिळावं, कारण ते असं ढकलता येईल लगेच. कारण आज सगळा ढकला ढकलीचा कार्यक्रम झाला आणि ह्या ढकला ढकलीच्या कार्यक्रमात डोळे चाललेत आपले बिलकुल बिलकुल. आणि डोळ्याचे दवाखाने इथनं पुढे फुल चालतील. आता ह्याच्यावर काही जास्त मी बोलत नाही. तुम्हाला सगळ्यांना ही प्लॉट पाहून काय वाटलं, प्रत्येकाने 1 मिनिटाची प्रतिक्रिया द्या किंवा परिचय आणि 1 मिनिटाचं तुम्हाला काय वाटलं एवढंच सांगा. कारण तुमच्यामुळे ह्या प्लॉटमुळं खूप काही प्लॉट इथं तयार होणार आहेत लावण्यासाठी. 10 मिनिटात आलो, 10 मिनिटात आलो. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. मोरे हनुमंत सदाशिव, राहणार भालगाव, तालुका केज, जिल्हा बीड. ओके. ही प्लॉट पाहून तुम्हाला काय वाटलं सांगा बरं थोडक्यात. प्लॉट नंबर 1 आहे. त्या औषधाचा फरक चांगलाच आहे. वापरा बायोरेनिक मुळे हा छान आहे. प्लॉट उचललाय पहिल्यापेक्षा नंबर 1 आला प्लॉट. हा, आणि ह्याची परिस्थिती तुम्ही पण वापरून घेतलेली हो, आहे. मी बी वापरून मग घेतलं. तुम्हाला पण रिझल्ट हो, नंबर 1 आहे. हा, कारण रिझल्ट नसतात तुम्ही वापरलं इथं बसत त्याच्यावर नव्हता आणि तुम्ही इकडे येत नव्हता. वापरल्याच्या अगोदर एकदाच वापरलं, हे आणलं होतं ना साहेबाकडून. हा. मी मुद्दाम काय विचारतोय की तुम्ही हे वापरले वापरलंय. आणि तुम्ही आज प्लॉट मध्ये आहेत. मी म्हणतो कुठल्या प्लॉटला वापरले ते मला माहित नाही, पण तुम्ही केळीचाच वापरले, वापरलंय. केळीलाच वापरले. केळीचा वापर. हा, म्हणजे ह्या प्रोडक्ट मध्ये धमक आहे धमक आहे. आणि शेतकऱ्यांसाठी हे खूप फायद्याचं आहे. फायद्याचं आहे, फायद्याचं आहे. साहेबांकडे द्या माईक. मी पूसगाव आंबेजोगाई तालुका हा हा. तिथून आलेलो आहे. खास प्लॉट बघण्यासाठीच आलो. कसं कसा काय आहे हो? ते हा, खरंय. निमित्त जेवणाचं होतं, त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून बी आलोत. होय की, होय की. पर प्लॉट खास प्लॉट बघण्यासाठी आलोत. प्लॉट चांगला वाटला, व्यवस्थित आहे. त्यांची मेहनत बी भरपूर आहे. नाही, तुमचं- त्यांच्याच कष्टाच फळ आहे. नाही साह्य तुमचं बी आहे ना साहेब. आम्ही निमित्त म्हणतोय का नाही तसं कसं म्हणता नाही येईल? नाही, ऐका तुमचं बी आहे ना त्याच्यात नाही, सहभाग आहे. आहे. जरी तुम्ही म्हणजे मार्गदर्शन करणं म्हणजे सहभाग आहेच ना तुमचा. असू द्या, आपण सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की आपल्या कष्टाला जे देणारा वरचा आहे, पण आपण खऱ्या माणसांवर बरी विश्वास नाही ठेवला तर आपल्या उत्तरी नेमकं आपल्याला तारीन कोण. आता साहेबांनी ह्यांना सांगितलं आणि ह्यांनी ऐकलं आहे का, त्यावेळेस 13,000 रुपयाचं मार्गदर्शन घेतलं. ह्यांनी जर म्हणले असते की माझा प्लॉट तर मोडायच्या अवस्थेला आहे साहेब, मी 13,000 कसे घालू, पहिले 70-80 जे काही गेले असते त्यांना माहिती. जर ते धाडस नसतं केलं तर आज आपण इथं एकत्र नव्हतो. आणि बघा किती मोठी आनंदाची गोष्ट आहे, आज गावभर जेवण घातलंय साहेबांनी, किती मोठेपण आहे. म्हणजे आम्ही आलो तिथून प्लॉट बघण्यासाठीच आलो, जेवणासाठी नाही आलो. निमित्त होते, निमित्त एक. निमित्त जेवणाचं तर प्लॉट बघण्यासाठी आलो. तुम्हाला काय वाटतंय आतमधनं आता हे सगळं? चांगला एकदम नंबर 1 आहे प्लॉट. 1 नंबर. घ्या साहेबांचा परिचय. जाऊ उद्या जाऊ असं फक्त म्हणण्यामध्ये राहिलं होतं. ते आता योगायोग त्यांनी कार्यक्रम ठेवला, त्या निमित्तानं आलतो आपण. तर प्लॉट बघितला तर नंबर 1 प्लॉट आहे ते. व्यवस्थित आहे, त्याप्रमाणे त्यांच्या कष्टाला पण फळ आहे आणि तुमच्या पण कंपनीचं त्यांना मार्गदर्शन टायमाला झाल्यामुळं यश मिळालं आहे त्यांना. ओके ओके सर, आभारी. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा थोडक्यात. विकास माणिकराव पाटील, राहणार धनेगाव, तालुका केज, जिल्हा बीड. ओके. आता ही जी आपण प्लॉट पाहिलाय, तुम्ही तर केळीची रोपं बुक केल्यात, किती गेल्यात? 6,000. 6,000. आणि आता तुम्ही ही 6,000 जी रोपं बुक केली, ही केळीच लावा असं तुम्हाला कुठनं कशी कल्पना लागली नेमकी? हे श्रीधर आवाडाकडूनच. ह्यांच्याकडून हा, हा. म्हणजे ह्यांची केळी मोडून टाकायची होती. आता स्टोरी कशी बघा बरं का, हा हा. ही मोडून टाकणारी केळी गावभर जेवण घालती. म्हणजे स्टोरी लय वेगळी आजची. मोडून टाकणारी केळी गावभर जेवण घालती. आज साहेबांनी जेवण घातले, आपण जीवनच आलोय, खरं बोलाय काय हरकत नाही. जीवनच आलो. आणि ह्यांचे हे केळीमध्ये वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरून मोडून टाकणारी केळी 1 नंबर आली. आणि ह्याच्या एक प्रेरणा भेटली तुम्हाला की ह्या प्लॉट वरून की आपण पण केळी लावली तर आपल्याला मार्गदर्शक आहेत, आपल्याला केळी लावाय काय हरकत नाही. हो, आणि बरोबर. ह्या एक अनुभवाच्या थोडक्यात ह्या विश्वासाच्या जोरावरती तुम्ही 6,000 झाडाची बुकिंग केली. मग बुकिंग केली. तर हे जे मार्गदर्शन साहेबांनी, आवाड साहेबांनी वापरलं, हे तुम्ही वापरणार आहेत का नाही वापरणार नाही, हेच वापरणार आम्ही पहिल्यापासून? पहिल्यापासून शेवटपर्यंत. आम्ही रोप आणायच्या यायच्या अगोदर तुमच्या कंपनीचं औषध घेतलंय ना. हा. रोप आल्यानंतर ती आल्याबरोबर स्प्रेसाठी घेतलंय ना आम्ही. हा. म्हणजे तयारी तुमची कुठपासून आहे की पहिल्यापासून? मग आता साहेबांनी तर अगदी 9 महिन्याची केळी झाल्यावर सुरुवात केली. साहेबांनी आणि 9 मोडणारी महिन्यानंतर एक केली, हा. पण आम्ही पहिल्यापासून तुमचंच वापरणार. हा. म्हणजे हे काय आपल्या लक्षात आलं की येणला सुरुवात करण्यापासून पहिल्यापासून करणं गरजेचं हा. आहे. साहेबांच्या माध्यमातून लक्षात आलं. तर आज प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं आता हे एकदम छान वाटते. आहे का नाही? म्हणजे आज थोडक्यात हा प्लॉट जर गेला असता तर तुमच्या भागात जे काय 5-50 एकरावरती लागण होणार होती, होणार. साहेब झाली असती का? नाही नाही म्हणजे
प्रेरणा जिथं भेटते तिथं जर स्टोरीज अशी घडली, अमुक अमुकनी केळी लावली, खूप काय खर्च झाला, कर्ज झालं आणि त्यांनी ती केळीमध्ये रोटावेटर टाकला, केळी लावणार रे बाबा, म्हणजे स्टोरी काय तयार झाली, लावणार रे बाबा. आणि आज आपल्या भागाला केळीच येत नाही असं मग आज इथं स्टोरी काय तयार झाली की मोडून टाकणारा प्लॉट चांगला आला, ह्याला आणून देणार आहे कोण, म्हणजे सगळेच बसलेत, आपण सगळे उपस्थित आहेत सगळे. मग ह्याच्यामुळं नेमकं चांगलं येतंय तर लावायला काय हरकत नाही. म्हणजे तुम्ही हे पाहून सगळं समाधानी आहेत? एकदम समाधान. ओके, साहेबांचा परिचय. आणि ह्या स्टोरी पण काय घ्यायच्या आहे का, आम्ही तुम्हाला काय विचारतो आता साहेब, आम्ही आता तिसरी व्हिडिओमध्ये, आता बघणाऱ्यांना थोडीशी दिशा भेटली पाहिजे. ह्याच्यात तुमचे कोण नातेवाईक असते, कोण मित्र असते, कोण गावकरी असते, कमीत कमीत तुम्ही बोलताना त्यांनी पाहिल्यावर त्यांना लक्षात येईल ही माणूस लाबाड बोलत नाही. आणि तुमच्या परिचयामुळे तुमचा नातेवाईक एखादा ओळखीन आला की इथं आमचे पाहुणे आहेत, ही आमचे सासरे आहेत, ही आमचे मेहुणे आहेत, काय काय ना स्टोऱ्या रंगाला आणायच्यात आपल्याला. शेतकऱ्यासाठी आपल्याला कुठंच माग हटायचं नाही, परिस्थिती काही हो. साहेब नमस्कार. हा नमस्कार. तुमचं नाव आणि परिचय सांगा बरं. वैजनाथ गुजर, राहणार नायगाव, तालुका केज, जिल्हा बीड. आलो 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 आलो. हे केळीचा बाग लावल्या त्यावेळेस मी ठरविल ते लावायचा, की पण ह्याची परिस्थिती बघून माझा पूर्ण कॅन्सल झाला, कारण इतका वाया गेला हा बाग. मग ही ज्यावेळेस बाग चांगला दिसला त्यावेळेस माझं यावर्षी बुकिंग, या रोपाचं बुकिंग केलं, कॅन्सल केलेलं. ही चांगलं झालंय, आपण येऊ शकतोय. आप्पा गेले तर थोडे वाया गेले ते, त्या ह्याच्यात थोडासा आप्पाचा बाग थोडासा मायनस होता, पण ही चांगल्या क्वालिटीत आल्यावर माझं पुन्हा डबल ठरलं की यार आपण आणू शकतो, आप्पाने आणलंय मग आपण आणू शकतो. त्याच्यामुळे मी आज 3,000 रुपयाचं बुकिंग केलंय. आता ह्याच्यात माहिती फक्त आम्हाला पाहिजे की ह्याचा बेड किती फुटाचा असावा, तुम्हाला साईज कितीची असावी, खाल्लं साईज किती असावं, तुम्हाला रोप किती बाय किती पासून कसं लावायचं, कुठल्या महिन्यात लागण केली पाहिजे, किती बाय कितीवर केली पाहिजे, ड्रीप कसं पाहिजे, त्या केळीला कुठली खतं, कुठलं काय 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 सोडलं पाहिजे, तुम्हाला अर्ध्यात आम्ही कुठं कसं सोडणार नाही. सगळ्यात महत्वाचा विषय का, आम्ही तुमचेत. आणि हे जी तुम्हाला कुठलेही चार्ज आणि व्हिजिट चार्ज फी नाही. आज थोडक्यात डिस्फिट करायला येणारा तो चॅनल आणणारा सुद्धा ती असं गडीवरती गम्याला वरचं हलवलं आणि ती चॅनल खाली आली की ती म्हणतोय 200 रुपये द्या, म्हणतोय का नाही साहेब? खरे खरी स्टोरी बाहेर आहे आज. मग मला काय म्हणायचंय, आम्ही तिकडून त्या गाडीत येतोय, तिला कमीत कमी 1,500-2 हजाराचं लागतंय, पण तुम्हाला कोणाला मागितलं का आतापर्यंत पैसे? बारीक अभ्यास केल्यावर मी तर एकच शब्द वापरीन, ह्या वापराबायोनिकचं मार्गदर्शन वापरणारा कुठलाही शेतकरी लय भाग्यशाली असन, थोडा नाही लय भाग्यशाली असन. का तर त्याच्या कष्टाला जे भेटणार आहे, हो त्याच्या कष्टाला जे भेटणार आहे, कुणी बी वापरून देणार कुठल्याही पिकाला, त्याला जे भेटणार आहे. आणि मग जेच आवडत नसन एखाद्याला, नाही माझा जेच नाही झाला पाहिजे, माझी जिरलीच पाहिजे, तर आम्ही हात जोडतो बाबा, आम्ही काय जिरू शकत नाही कोणा. आपण तुमचा जे करायसाठी काळ्या रातचं कोणापाशी येऊ, पण तुमची जिरवायसाठी आम्ही नाही येणार. कारण आज आपण ह्या काळ्या आहेत बसून बोलतोय, हीच भाषा आपण तिकडे मंदिरापाशी बसलो तिथं बी आपण काढला असता व्हिडिओ, काढाय व्हिडिओ काय तिथं अजून 10 माणसं जास्त वाढली असती. ही कस काय वापरा बायोऑर्गॅनिक एक नंबर म्हणला असता तुम्ही, पण आपण धावतोय हिथं, कारण ह्या बघणाऱ्यांना कळण ह्याच्यात एक बी लाभाड नाही, कारण ह्याचा हिचा शाप लागण मी म्हणतो लाभाड असला तर. कारण ह्या काळ्या आहेत, तुम्ही म्हणता काय बरं का, ह्या काळ्या आहेत अशी ताकद आहे, इमानदारी केली तर मातीचं सोनं करून देणारी ही, आणि हिच्याबरोबर जर गद्दारी केली तर मातीत घालणारी बी हीच. ताकद हिच्यात आहे, फक्त आपण इमानदारी करायची. तर तुम्ही सर्वांनी अगदी मनापासून जे काय ह्या वापरा बायोऑर्गॅनिकचं जे काय इथं स्टोरी घाललेली आहे ती सांगितली, आणि जसं घडलं तसं वातावरण आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावण्याचा छोटासा प्रयत्न करतोय. सर्वांनी अगदी तळमळीने इथं येऊन उपस्थित राहून जे काय वातावरण घडलं, माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. मला एक उत्तर तुमच्याकडून स्पष्ट कुठलं पाहिजे, 9 महिन्यात तुमचा ही टोटल झाड किती दा? 1760. 1760 झाडांना 9 महिन्यात तुमचा टोटल खर्च किती झाला, जे काय अंदाजपत्र तुमच्याकडे असेल ते? जवळजवळ 1,50,000 गेलते. 1,50,000 म्हणजे 1.5 लाख ओलांडलाय तुम्ही, बरोबर? मग 1.5 लाख जर ओलांडलाय, आणि आपलं मार्गदर्शन किती हजाराचं घेतलं होतं? आपलं मार्ग 13,000 रुपयाचं फक्त. मग 13,000 रुपयात तुम्हाला रिझल्ट भारी वाटतो का तुमचं 1.5 घेतला त्यात समाधान होती? 13,000 रुपयातच रिझल्ट भारी झाला माझा साहेब, 1.5 लाखांना नाही झालेला, असा स्वतःचा माझा अनुभव आहे. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करीत होतो की एक बाबा आम्हाला आळंदीचे माऊली भेटला होतो मी एकदा माझ्याकडे चक्कर टाकायला, आणि माझी पूर्वावस्था काय ना आजची अवस्था काय ही बघण्यासाठी, आणि पुढले डोस येताना घेऊनच या.
साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. श्रीधर नरहरी आवाड शिरपुरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आजची तारीख किती आहे बरं? आजची तारीख 12/6/2024. ही जी केळीचा प्लॉट आहे आपला, हो. ही किती सगळी झाडं किती आहेत केळीची? 1760. आणि 1760. हो. लावून किती महिने झाले ह्याला? आता 9वा महिना 2 तारखेपासून चालू झाला. चालतंय. तर ह्या केळीसाठी आपण 9वा. तर ह्या केळीसाठी आपण वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन इथून पुढे चालू करणार आहे आपण. हो हो बरोबर. हो तर आता ही 9 महिन्याची केळी झाली आहे. हो तर आता आपल्या कॅमेऱ्यात तर दिसतीच आहे काय परिस्थिती झाली ती. हो आता वाटती जो 4-5 महिन्याची केळी असते वाणी, 4 महिन्याची केळी असते वाणी, हो. खालीवर लय. हं. तर ह्या केळीत काय काय बदल व्हावा अशी आपली अपेक्षा आहे? आपल्याला सारी लेवल झाडाची सारखी यावी आणि सारखा बुंदा राहावा आणि गड पण सारखा पडावा अशी आपली इच्छा आहे. तर आता आपण इथून पुढे ह्याला चालू करणार आहे. हो तर आता जी काय बदल होईल, हो तुम्ही आता युट्यूबवर तर वर्षभर झालं पाहताच आहे. पाहतो तर आपलं कसं आहे काम की जसं आहे हा. तसं जी कंपनीने प्रोडक्ट बनवलंय ते भरपूर ताकद आहे. फक्त आपण लोकेशन न हलवता हो. आजची परिस्थिती काय आहे, आता ही जर बघितली आपण की तर कॅमेऱ्यात आपल्याला दिसतीच आहे. हो जर आपण जर ही पूर्वावस्था नाही काढली तर आपण इतर शेतकऱ्यांना काहीच दावणार नाही. काही झालं. तर ह्या परिस्थितीत जी शेतकरी इथं पण बाकीची बी निघावत अशा परिस्थितीतनं त्यासाठी आपण एक व्हिडिओ काढतोया. हो तर जसं आहे तसं एक दावण्यासाठी. तर आपण येणाऱ्या 1 ते 1.5-2 महिन्यात, 2 महिन्यांनी 2.5 महिन्यांनी जी काय येणाऱ्या दिवसाला जी तारीख, हो त्या तारखेला आपण पाहणार आहे ह्या केळीत काय काय बदल होतात ती. तर आपण काय केलंय, लोकेशनासाठी मी पहिल्या रांगापाशी 2 नंबरच्या झाडापाशी उभा आहे इथं. हो. बरोबर आहे का नाही? हो तसंच तुम्ही 3 नंबरच्या झाडापाशी हो उभा आहे. 2 नंबर नाही, ही 1, 2, 3 नंबरच्या रांगत 2 नंबरच्या झाडापाशी. बरोबर आहे का नाही? हं. आणि ही तारा वगैरे काय आहे ते. आणि ही रोड कुठला आहे बरं आपला? नायगाव रोड, नायगाव, शरडोन नायगाव. शारडो नायगाव. हं. तर ह्याच ठिकाणी आपण लोकेशन न हलवता हो आपण दुसरा व्हिडिओ घेणार आहे. तर बघूया येणाऱ्या दिवसाला काय काय बदल होतात ती. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव श्रीधर नरहरी आवाड, राहणार आवाड शिरपुरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. गाव कुठलं म्हणले तुम्ही? आवाड शिरपुरा, आवाड शिरपुरा. ओके. आणि तालुका कळंब. बघा, आपण ह्या प्लॉटची साहेब उपस्थित असताना 12 जून 2024 ला एक पूर्वावस्था काढली. हो. आज तारीख किती आहे? 12/8/2024. किती महिने झाले आम्ही 2 तुमच्याकडे? महिने झाले. बरोबर. तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला किती महिन्याचं मार्गदर्शन दिलं? हा. 2 महिने तर बघा, आता तुम्ही साहेबांच्या सांगण्यावरून तुम्हाला ह्याची काही कल्पना होती का? नव्हती. साहेबांचं काय नाव आहे? संजय ज्ञानोबा 12 ते. 12 ते. ते. तर 12 ते सरांनी तुम्हाला जे सुचवलं, हो. मला काय म्हणायचंय, तुमचं त्यांचं रिलेशन कसं आहे मला काहीच माहिती नाही, हं. पण त्यांनी तुम्हाला सुचवलंय मला एवढं माहिती. पुतणे ते आमचे. ते कसं बी असू द्या, हा. पण चुलत्याचं हित पण असणं पुतण्याला गरजेचं आहे. हो. नाही तर चुलता मातीत चाललाय, पुतण्याला गेलं नाही, येन. त्यातला पुतण्या ही नाही. नाही ना, नाही. आज काय चाललंय मार्केटमध्ये याच्यावर बोलायचंच नाही काय. हो, हो. फक्त मला एक म्हणायचंय की आम्हाला सुद्धा हितपर्यंत येऊस तोर दोघांना पण हो. माहिती नव्हतं आम्ही कोणाकडे चाललोय. हिथं आल्यावर कळलं, शूटिंग झाल्यावर कळलं की ही चुलत्याचा प्लॉट होता. ही त्यांनी नंतर सांगितलं सगळं झाल्यावर. म्हणून मी सगळ्या गोष्टीचा एक उल्लेख करतोय, कारण आज आपण एकमेकाला चुलता, पुतणे, शेजारी, मित्रमंडळी, नातेवाईक कुणी कसं असू द्या, जर आपल्याला काही गोष्टीची एक जाणीव झाली, माहिती झाली की हे असं केल्यानंतर असं असं झालेलं त्याचं काहीतरी पाहिले, तर ते एकमेकाला सांगणं पण गरजेचं आहे. त्यातले तुमचे संजय सर, बरोबर आहे का नाही? हो, हो. तर बघा, ह्या प्लॉटची आपण पूर्वावस्था काढताना तुम्ही सांगितलं होतं किती महिन्याचा प्लॉट होता? तर 9 महिन्याचा. हा, जी काय असेल, मी काय म्हणतो 2 महिन्याचा कालावधी गेला आम्ही तुमच्याकडे येऊन. हो, 2. आता आतमध्ये आपण बुंदा मापलाय. किती भरला बुंदा? 22.5 इंच. गोगरे साहेब, बुंदा मापा बरं किती, कारण आता ही गड पाललाय. बुंदा किती बघू आपण, कारण आता ही केळी लागणीपासून ह्याचं वय किती केळीचं? 18वा महिना चालू झाला. 11वा महिना चालू झाला. आपण ज्या वेळेस पूर्वावस्थेत शूटिंग काढली हो. त्यावेळेस तुम्ही काहीतरी म्हणले होते 12/6 आपली 9 महिन्याची केळी काहीतरी, 9.5. हो 9. हा किती इंचाचा बुंदा आहे? 22.5. नीट दावा. 22.5 इंचाचा बुंदा आहे, बरोबर आहे का? हो. गोगरे साळुंग साहेब दिसते का? ओके, 22.5 इंचाचा बुंदा आहे. आता इकडे या. आपण पण ह्याच्या आता फण्या बघणार आहे की किती पल्ल्यात, पण आपण ह्याला पूर्वावस्थेत शूटिंग किती तारखेला काढली होती? 12/6/2024. म्हणजे 12 जून म्हणतो, जून. बरोबर आहे? 12 जून 2024. आज तारीख किती? 12/8/2024. 2024. किती महिने झाले? 2 महिने. आम्ही तुमच्याकडे येऊन, हो, बरोबर. 2 महिने.
त्यावेळेस आपण शूटिंग काढली होती, त्यावेळेस तुम्ही म्हणले हो. होते 9 महिने पूर्ण झाले काहीतरी असं हो व्हिडिओ मध्ये आहे, हो, जे काय हो, असेल ती हो, आपल्याकडून चुकून आहे. हा. तर त्यावेळेस बी बुंदा बारीक होता आणि आता बी बघितला तर तसा बारीकच आहे. हो. असं काय पाहिजे इतकी पाहिजे एवढा ग्रीप त्याला झालेलं नाही. हम्म. पण एक खासियत आहे वेगळी की बुंदा बारीक आणि घड मोठा. कारण आता पण येण झाली ती कुठतरी झाली, असं काही सर्वसामान झाली नाही. कारण आपला प्लॉट खूप खालीवर झालेला आहे हो, आणि वय खाल्लेला प्लॉट. वय खाल्ल्याला plot. आता ह्याला फाण्या किती पडल्यात बघू. बुंदा किती इंचाचा भरला आता? 22.5 इंच. 22.5. फाण्या किती बघू. 1 हम्म. ही 2 हम्म. 3 4 ही 5 हा. ही 6 हा. 7 8 हम्म. 9 ही 9 10 11 हे 12वी गोंडा फाणी. गोंडा पण. बरोबर आहे. म्हणजे आता आपण मुद्दाम आतमध्ये काय घेतो हिथंच नाही, तुमच्या पाठीमागं साळुंक साहेब कॅमेरा फिरवा. घड जे म्हणजे बुंदा बारीक आहे पण घड जे पल्ल्यात अगदी उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामध्ये समोर तुम्ही जावा त्या गडाच्या, ते गड कसा पल्लाय म्हणजे आपण काय हा ती फाण्या बागा तिथे किती ना. तसंच अलीकड पण या आणि ती वादी किती लांबडी पल्ली या फणीत अंतर आहे. 11वी गोंडा फणी. समोर समोर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 11वी चालू 11वी चालू आहे. 12वी चालू 12वी चालू 11वी पण केली 12वी गोंडा फणी. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, ही वादी लांबडी दोन्हीतला अंतरी चांगली आहे आणि ह्याला जी कलर क्वालिटी आणि दांड आहे नाही एकदम मजबूत आहे. म्हणजे आता बघितलं तर ह्याची उंची लई नाही. आता बघा बघितलं तर ह्याचं थोडक्यात माझ्या डोक्याला असल्यासारखं आहे. म्हणजे इतकं काय असं उंच झाड झालेलं नाही. बुंदावी बघितला तर खाली थोडस बसा. जर हे जे बुंदे बघितले तर जसं की ही 3.5-4 महिन्याची किळी असली वाटते बुंद्याच्या बाबतीत. बुंदीच्या बाबतीत. पण आता हे गड जर बघितले तर गडाकडे बघून बुंदा एवढा आहे असं बरोबर आहे. म्हणजे गडाकडे बघितले वाटतंय बुंदा मोठा असेल आणि बुंद्याकडे बघितले वाटतंय गड बारीक असेल. गड बारीक पण प्रक्रिया झाली आहे. झाली आपल्याला अनुभवी खात्री 100% झाली. मी सांगतो ना. तर आपण रोजच होत नाही. आपण ही आतमध्ये थोडस येऊन आपल्या शेतकरी मित्रांना परिस्थिती कशी धावतोय. समोर पल्ल्याला गड, मोठं पल्ल्याला कमळ, हे पण एकदम मोठं कमळ पडलंय. कमळ मोठं आहे. हा ना तसंच आता कॅमेरा म्हणजे आपण जर बारकाईने जर पाहिलं तर इथं आपल्याला त्या गोष्टी दिसतात. तसं बुंदा बघितला तर बारीक आहे पण गड पडल्यात मोठे. हे बदल झालाय जबरदस्त. मोकळा दिस. आणि ही क्वालिटी ही अशी नव्हती साहेब. हे पूर्वावस्थेत आपली ही क्वालिटी नव्हती अशी. पाला काय निघालाय ताडपत. 11 आणि फणीत वादित अंतर भरपूर. आता बघा मला एक तुमच्याकडून एक वेगळं उत्तर पाहिजे की हे कदाचित सरांनी सुचवलं नसतं पुतण्याने तुमच्या आणि तुम्ही हे मार्गदर्शन वापरण्याचा निर्णय घेतला नसता तर आज ह्या प्लॉटची परिस्थिती काय असते. मोडायच्या स्टेपला होतो आम्ही. बरोबर आहे ना. नव्हते. आणि आता बरं का आता जर तुम्हाला असं म्हणलं तुम्ही जेवढे पैसे दिलेत तेवढे आम्ही तुम्हाला देतो आता मोडा. नाही एक चाललंय आपलं. आम्ही म्हणणार नाही तुम्ही मोडणार नाही तो पार्ट वेगळा आला. पण आता मूड वाटायसारखा वाटतंय का. नाही का नाही म्हणणार आणि मूड पण का वाटतं की कुणीही त्या परिस्थितीत गेल्यानंतर मानसिकता तशीच होती. म्हणजे ह्यात कुणीही मी कुबावणी नाही म्हणत. विषय काय झालाय आज की आपल्याला ह्या परिस्थितीवरती मात करायची. कमीत कमी असं म्हणलं तर 5 लाखाचा आहे. कमीत कमी. हा आणि मला काय म्हणायचं बघा 1 लाखाचा अजून एक मला तुमच्याकडून स्पष्ट उत्तर पाहिजे. संजय सर ऐका मला एक उत्तर तुमच्याकडून स्पष्ट कुठलं पाहिजे. 9 महिन्यात तुमचा ही टोटल झाड किती 1760 झाडांना 9 महिन्यात तुमचा टोटल खर्च किती झाला जे काय अंदाजपत्र तुमच्याकडे असेल ते. जवळजवळ 150 म्हणजे 1.5 लाख ओलांडलाय तुम्ही. बरोबर. मग 1.5 लाख जर ओलांडलाय आणि आपलं मार्गदर्शन किती हजाराचं घेतलं होतं. आपलं मार्ग 13,000 रुपयाचं फक्त. मग 13,000 रुपयात तुम्हाला रिझल्ट भारी वाटतो का तुमचं 1.5 घेतला त्यात समाधान होती. 13,000 रुपयातच रिझल्ट भारी झाला माझा साहेब. 1.5 लाखांना नाही झालेला. असा स्वतःचा माझा अनुभव आहे.
म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करीत होतो की एक बाबा आम्हाला आळंदीचे माऊली भेटला होतो मी एकदा माझ्याकडे चक्कर टाकायला या आणि माझी पूर्वावस्था काय आहे ना आजची अवस्था काय ही बघण्यासाठी आणि पुढले डोस येताना घेऊनच या. चालू झालं निसवायला 10व्या महिन्यात म्हणजे 27 तारखेला आपला घर बाहेर पडल्यानंतर मी व्हिडिओ टाकला त्यांना. म्हणजे चालू झालं आणि सर सुद्धा म्हणले होते की 10व्या महिन्यामध्ये आपलं प्रक्रिया चालू होती या बुंदीची. तुम्ही आता 8-9 महिन्याचं गोकुळ गेलेला प्लॉट हातात की फक्त आपला वेळ गेला साहेब, आपण फक्त पहिला वेळ गेला. 2 डोस सोडलेत. नाही हो का, मला काय म्हणायचे बघा, हो. तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून वाचला, हो त्याच्यानंतर तुम्हाला खूप व्हिडिओ सगळं पाहायला भेटलं आपल्या युट्यूबचं. हो हो आज आम्ही पण हे इतक्या लांबवर येऊन व्हिडिओ का काढतो? आता तुम्हाला बघा, रिझल्ट आला म्हणल्यानंतर आम्ही कुरिअरनी तुम्हाला मटेरियल टाकलं असतं, तुम्ही वापरलं असतं. हो प्लॉट येणारच आहे, तो पार्टी वेगळा आहे. पण आपण इथपर्यंत येण्याचं एकच कारण आहे, अशा अवस्थेमध्ये गेलेले शेतकरी हो. तुमच्यासारखं. हो. आता तुमचा 9 महिन्याचा प्लॉट, तो इतर शेतकऱ्यांचा 4-4.5 महिन्याचा प्लॉट बी नाही, असा तुमचा 9 महिन्याचा प्लॉट. हो. आज बी बघितलं तर 5 महिन्याचा प्लॉट वाटतो हो. पुढून बघितल्यावर. आता काल आपण बुंदा मावला, 5 महिन्याचा प्लॉट किती होता देव? 5 महिन्याच्या प्लॉटचा. आता जे आपण ही बुंदा पाहतोय, ही बुंदा आहे 36 इंचाचा आणि केळीचं वय आज किती साहेब? 5 महिने पूर्ण झाला. 5 महिने पूर्ण झालेल्या केळीचा बुंदा 36 इंच आहे. आणि साहेबांनी आपलं कंटिन्यू 1 महिन्याच्या अंतराने किती वेळा वापराबायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलंय? आता 3 झाले ते चाला. आज 4थं सोडायचे उदाहरणार्थ, बरोबर आहे का नाही? 3 डोस कम्प्लीट झाले आणि तुमच्या पद्धतीमध्ये आपली पद्धत ऍड केलेली. असा विषय नाही की आमच्या जीवन, असा विषय नाही की आमच्या शिवाय, बरोबर आहे का? जर ही वापरलं नसतं तर एवढा बुंदा, त्याचा किती वर्षाचा अनुभव आहे केळीतला आपला? 15 वर्षाच्या अनुभवाला तुमच्या क्रॉस केला का? म्हणजे साक्षीदार मीटर, प्रोडक्ट तुम्ही आणि प्लॉट आहे हा, बरोबर आहे का? म्हणजे असा विषय नाही ना आपण हे पालेवर का धरल्या, ते पाले खाली पडल्यावर मीटर दिसणार नाही म्हणून हे पाले काय म्हणजे, बरोबर आहे का? बरोबर आहे. आपल्याला जे दावायचं ती रिअलिटी आणि क्वालिटी, बरोबर आहे का? चालतं. आणि ती बी ह्या अवस्थेत असताना त्यांनी मार्गदर्शन घेतलंय. हे समोरचं झाड आहे का, ह्याच्यापासून कुठं स्ट्रॉंग असेल, थोडं कुठं बारीक असेल, पण ह्या अवस्थेतनं त्यांनी जे मार्गदर्शन घेतलं, 5 महिने काल 11 तारखेला त्यांचे पूर्ण झाले, कारण 11 मार्चचीच लागण होती त्यांची. काल 5 महिने पूर्ण झाले, आज त्यांच्या प्लॉटला 6वा महिना सुरू झाला. साहेब 36 इंचाचा बुंदा म्हणजे किती फुटाचा झाला? 3 फुटाचा झाला. अजून ती केळी 1-1.5 महिना किंवा 15 दिवस का होईना कमीत कमी येणला ती टाइमच आहे त्याला. 5.5 महिन्यात कुठतरी येण होईल किंवा मी म्हणतो ते 6 महिन्यात बी होईल, आपण त्याचा एंड बी घेणार आहे. पण मला काय म्हणायचंय, तो शेतकरी इतका आनंदी ना साहेब, तुम्ही जे आत्ता वाक्य खाल्ले का तेच त्यांनी पण खाल्ली. फक्त आम्ही निमित्त मात्र आहे, त्या प्रोडक्शन मध्ये ताकद आहे. फक्त विषय असा झालाय की आज तुम्ही जे पण काय आणताय टाकताय ते टाकावं पण लागतं, मी पण म्हणणार नाही. फक्त तुम्ही टाकलेलं कुठल्याही जातीचं खत, वॉटर सोलेबल असन, दाणेदार असन, कुठलं असन, हे जमिनीच्या सेंद्रिय कर्बानुसार खतं लागू द्यात. पण ह्या कंपनीने एक युनिक टेक्नॉलॉजी बनवली, त्याच्यात कंटेन आहे 34. ते काम काय करतं मी अजून एकदा सांगतो की ते काम तुम्ही टाकलेल्या खतांचं विघटन करणे, आपटेक करणे, उचलून देणे, अधिक सगळ्या खताची डिफिशियन्सी भरून काढून, खाल्लेलं वय बाहेर काढून अपेक्षित उत्पादन देते. तेच झालंय ना त्या प्लॉट मध्ये, त्या प्लॉट मध्ये तेच झालंय. वय झालेला प्लॉट आता कामात आला आणि ही जर आपण करीत नव्हतो का तर ती मोडायची पाहिजे. ह्याचं सगळं श्रेय तुमच्याकडे जाते. का माहितीये का? बरोबर आहे, त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या सुद्धा साहेब प्लॉटला अजून आम्हाला नेलं नाही का, पण तुम्ही काकांच्या प्लॉटला आणले. ती अडचण मला अशी झाली, आपण तर सगळं मार्गदर्शन केलंय, प्लॉट तर सुद्धा नाही करायचं काय. सुरूपासून ह्यांचंच मार्गदर्शन म्हणायचं आपल्याला की ऊस लावू नका, केळी लावायची आपल्याला. पण ज्यावेळेस त्यांचं मार्गदर्शन पण आपुलकी पण त्यांना किती तळमळ आहे मला सांगा. आहेत दिंडीतून आल्यानंतर पहिल्या दुसऱ्या दिवशी इथं पोहोचल्याबरोबर 12 दिवशी अगोदर 12 सोडली नाही, पण हिथं येऊन आतवर बघितली प्लॉट. शेतात सुद्धा गेले नाही स्वतःच्या, अगोदर हिथं येऊन बघितली, फिरून सारे आहेत बघितली. कारण विषय असा आहे की तुमच्या प्लॉटने वय खाल्लेलं ह्याची जाणीव त्यांना होती. साहेब आता तुमचं थोडस आपल्याला एक माहिती पाहिजे. ही प्लॉट तुम्ही 1-2 महिन्यापूर्वी पाहत होता, कसा होता? आम्ही म्हणायचं की आपण ह्याच्यात फेर दिली, सांगा. ह्या रोडने जात येत असताना असं वाटायचं की आपण कशासाठी केलं असेल, पैशाचं म्हणजे 1-2 पिकं बुडवली ह्यांनी, समजा दुसरे ऊस म्हणा, अगर दुसरं काय हात काही बी जरी घेतलं असतं की 2 पिकं बुडाले आणि ह्याच्यात तर काही दिसाना गेलं. समजा ती प्लस खर्च त्यांचा 1-1.5 लाख रुपये काय जी झाला असेल, 1-1.5 होईल, 2 होईल,
ते खर्च आता उत्पन्न काहीच नाही म्हणल्याच्या नंतर निराशाच माणसाच्या म्हणजे मनाला लागायला लागली. बर वैयक्तिक त्यांच्या तर लागलीच, पण इथून जाणारा गावचा नागरिक असू द्या अगर परगावचा असू द्या, कस काय एवढ्या सुधारित शेतकरी असताना ह्याच्यामध्ये कस काय फेल गेले म्हणजे विषय असा आहे प्रत्येकालाच वाटायची. हा की हे बघा मला काय म्हणायचंय, पैसे तुमच्या खिशातले गेले नाहीत नाही ना, पण तळमळ तुम्हाला वाटत होती. हो, वाटलं. बरोबर आहे का नाही? म्हणजे विषय असा आहे की वाट सर सुद्धा सांगतो साहेब तुम्ही आबादताय पण पीक चांगलं दिसा नाही. आता ही मला काय म्हणायचं कडलं काय आपल्या ही एक 3-3.5 महिन्याचं पीक आहे ती, पण ही किती महिन्याचं पीक आहे? ही कमीत कमी 11 जास्तीत जास्त 13 महिन्यात ह्याची हार्वेस्टिंग झालीच पाहिजे. जर त्याच्या पुढे गेलं तर पाहिजे असं अवरेज बसत नाही. आणि आपल्याला तो गेलेला प्लॉट आणलाय वापरा बायोऑर्गॅनिकनी, आणि त्याला कारणीभूत तुम्हाला रामेश्वर गोगरे सर आहेत. मला काय म्हणायचंय, आता पण मला पण खूप व्हिजिट होत्या, पण तुमच्याकडे त्यांनी आणलंय साहेब आपल्याला भेट द्यायला जायची. आणि ह्या करमाळच्या आपल्या गजानन साळुंके सरांना पण आणले. आता गेल्या वेळेस टेंभुर्णीचे समाधान भगत सर आलते, त्यांचा वैयक्तिक घरचा पेरू 70 रुपये मार्केट आहे, हार्वेस्टिंग चालू आहे. खूप लोक तोडायला वगैरे आहेत, त्यामुळे त्यांना येता आलं नाही, तो पार्टी वेगळा आहे. पण मला काय म्हणायचं, आम्ही प्रत्येक जण प्रत्येक बांधावरती जाऊन तुमच्याकडे येऊन हे सगळं 8 तास करण्यापाठीमागचा उद्देश हाच की गेलेले प्लॉट येतात त्याचे प्रत्यक्ष दावणं गरजेचं आहे. आज मार्केटमध्ये काय झालंय साहेब तुम्हाला सांगतो, आपण सगळी जवळपास माळ करीत आहे का. आज मार्केट असं झालंय, कुठतरी बुंदा मोठा झालाय तिथं जाणे व्हिडिओ काढणं, कुठतरी झाड चांगलं आलंय तिथं जाऊन व्हिडिओ काढणं. आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना लोकेशन न हलवता आपण पहिल्या प्लॉटला ज्या ठिकाणी उभा होतो, ही पहिलं झाड दुसऱ्या झाडापाशी साहेब उभा होते, इथं तुम्ही 2 तसली पिल्ला आणून लावलेली होती, ती तुम्ही काढून टाकल्या, ती काय आले नाहीत. आज आपण त्याच ठिकाणी उभा आहे दुसऱ्या झाडापाशी दुसऱ्या लाईन मध्ये, साहेब तिसऱ्या बेडवरती उभा होते, साहेब आज तिथंच आहेत. म्हणजे आपण धावण्याचा हे प्रयत्न काय करतोय की कमीत कमी हे लोकेशन पाहून तरी एक तळमळीचा कष्ट करणारा जो शेतकरी आहे त्याला एक जाणीव होईल की बाबा ही खरं धावतात. बरोबर आहे का? आता आज मार्केट काय झालं याच्यावर बोलायसारखं. सर नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता थोडं सांगा बरं. आवड शिरपुरा. सर आता तुम्ही ह्या प्लॉटला जाता येत आहे, 1-2 महिन्यापूर्वी ह्या प्लॉटची परिस्थिती काय होती? प्लॉटची केळी लहान होती ना, बरोबर आहे का नाही, उचलत नव्हती. आज अगदी तुम्ही जाता जाता थांबलेत, म्हणजे काहीतरी बाबा चाललंय हे इथून थांबले. पण आम्ही तुम्हाला इथं घडलेली परिस्थिती सांगितली. आज केळीमध्ये तुम्हाला बदल काय वाटतं? खूप बदल झालाय, भरपूर बदल आहे का नाही? म्हणजे आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकचा एक उद्देश आहे, आज मार्केटमध्ये प्रत्येक शेतकरी कष्ट करतोय, खर्च करतोय, वेळ जातोय, पीक जर अपेक्षित उत्पादन देत नसल तर कुठल्याही शेतकऱ्याला शेती करायला नको वाटते सर. आणि आज एकदम अशी भयंकर परिस्थिती झाली की शेती ज्याला कळली त्यांनी शेती पिकून इतरांची शेती घेतली का, आणि ज्याला शेती कळली नाही कशी करायची, कसं उत्पादन काढायचं, त्यांनी 2-2, 4-4 वर्ष केलेला शेतीत खर्च, त्या खर्चावर 1-1, 2-2 एकर विकले का, तर कळलं नाही म्हणून विकायची बारी आली. आणि ज्याला कळलं त्यांनी 2-2, 4-4 एकर घेतली. आपल्याला तेच करायचंय की शेतकऱ्याला जर शेती विकायची बारी आली तर आपण शेती पिकवणाऱ्याला जर आपण आपल्याकडून न्याय नाही भेटला तर आपल्याला एक दिशा द्यायची आपल्या शेतकरी मित्रांना की ही वापरा बायोऑर्गॅनिक एक दिशा घेऊन आलेली की 34 प्रकारचे कंटेन 2च प्रोडक्ट मध्ये बनवलेले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या आहे या शेड्यूल मध्ये फक्त हे 1 महिन्याच्या अंतराने 15 दिवसाच्या अंतराने पिकाच्या कालावधीनुसार आम्ही प्लॉट पाहणी करून शेड्यूल प्रत्येक शेतकऱ्याला लिहून देतो. त्यानुसार प्लॉटमध्ये जी काय प्रगती होती ते आम्ही हे व्हिडिओच्या स्वरूपातून दावण्याचा प्रयत्न करतो. आमचा युट्यूबला चॅनल आहे वापरा बायोऑर्गॅनिक शेतकरी माझा. तुम्हाला ही जी आमची संकल्पना आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? नाही, चांगली संकल्पना आहे ना, आणि कसं विशेष म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होतो याच्यामुळे. हा, कारण जर शेतकरी कुठलाही असू द्या कुठल्याही पिकासाठी 10,000 ते 1 लाखाच्या आसपास जर खर्च करत असेल आणि जर 10,000 1 लाखाच्या पाठीमागे जर त्याला 5 लाख 4 लाख जर भेटत असतील तर ती शेती 100% नफ्याची. पण जर तिथं 10,000 1 लाख खर्च करून जर घातलेले पैसे बी जर निघत नसतील तर तो शेतकरी चोर नाही बरं का. जमीन तोट्यात आहे, पीक तोट्यात. आणि त्यांनी काढलेला उचका पाचका तो लाबाड होतोय. कष्टकरी जर लाबाड झाला तर न्याय. आज मला काय म्हणायचंय, मार्केटमधून आपण सगळा भाजीपाला आणतो, त्याच्या कष्टाचा भाजीपाला आहे, तर त्याच्या कष्टाचा भाजीपाल्याचा मोबदला त्याला भेटत नसन तर खाणारे चोर नाही, पिकवणारा चोर नाही. आपल्याला दोघांना पण न्याय द्यायचा. आज ऑर्गॅनिक अन्न आपल्याला वापरा बायोऑर्गॅनिकच्या माध्यमातून द्यायचंय. अधिक आपल्याला शेतकऱ्याला वाचवायचंय, अधिक
आपल्याला हा झालेला खर्च कमी करायचा. तर तुम्ही अगदी टायमिंग मध्ये आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाला त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून तुमचं खूप खूप धन्यवाद. तसेच ह्या प्लॉटला जे काही आमचे मार्गदर्शक आहेत त्यांची तुम्हाला थोडीशी ओळख करून देतो. हे आमचे रामेश्वर घोगरे सर आहेत, करमाळ्यावरून आलेत. ह्यांनी ह्या प्लॉटला मार्गदर्शन दिलेलं आहे. नमस्कार. तसंच आमचे गजानन साळुंके सर पण ह्या प्लॉटला म्हणजे पाहण्यासाठी आलेले आहेत. तसंच साहेबांनी हे चुलता पुतण्याचं नाते तुम्हाला थोडक्यात, तुम्ही आता गाववालेच आहेत, मी सांगायची गरज नाही, तुमचा दोस्त असू द्या, पण गावालेच आहेत हे. हा. पण साहेबांनी, संजय सरांनी मार्गदर्शन केले. काकांचा प्लॉट थोडासा खालवर झालाय, युट्यूबला बघून त्यांनी ह्यांना फोन केला, ह्यांनी इथे येऊन मार्गदर्शन दिलेले. तसंच अशोक आव्हाड पण सर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या माध्यमातून तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.